बद्दल खूपच संभ्रम आहे आणि त्याबद्दल आयुक्त साहेबांनी पण त्यांना सविस्तर मार्गदर्शन करावं, त्याबद्दल सविस्तर चर्चा करावी. त्यानंतर त्या नोटीसचं जर महत्त्व कळेल तर त्यांना पण समजेल की नोटीस का घेतलेली आहे. काही इथे लॉयर पण आहे, यांच्याशी बोलूया हर्सुल जागेबद्दल. आपल्याला काय वाटतं सर, आपल्या लॉयरच्या म्हणजे ॲडव्होकेट या नात्याने आपण काय बोलणार? मी ॲडव्होकेट नात्याने बोलणार नाही. सर्वात प्रथम मी हे गावाचा नागरिक आहे आणि ह्या गावाचा नागरिक असल्यामुळे मेन इथं जे जामा माझी त्याचाच पण सेक्रेटरी मी आणि त्याच्यानंतर वकील आहे हे गावातला. सर्वात प्रथम पहिली गोष्ट अशी आहे का समस्या समाधान एकच आहे का हर्सुल टी पॉईंटपासून समृद्धी महामार्ग 6 किलोमीटर अंतर आहे. 6 किलोमीटर अंतर शासनाने कधी ब्रिज बांधला तर काहीच प्रॉब्लेम येणार. सगळ्यांची समस्या सॉल्व्ह होऊन जाणार. शासनाला पैसे द्यायची गरज नाही, काही नाही, काहीच करायची गरज नाही. ना गाववाल्याला पैसे द्यायची गरज, ना मस्जिदवाल्याला पैसे द्यायची गरज, ना कब्रस्तानाला द्यायची गरज, ना मंदिरला चेंज करायची गरज, मंदिरला पैसे द्यायची. तर सगळं समाधान एकच याच्यामध्ये आहे की एकच ब्रिज तयार कधी केलं तर सगळं समस्या सॉल्व्ह होऊन जाणार. सर मला सांगा, ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी खूप मोठा आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, यांनी पण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जसं 52 दरवाजे म्हटलं जातं की त्याबद्दल मी लोकांनी खूप एक दरवाजे नष्ट होत चाललेले आहेत आणि ऐतिहासिक वास्तू जे आहे हे पण नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. याबद्दल आपण काय बोलणार? बरोबर आहे. हे शासन जे आहे आता सध्याचं जे शासन आहे तर जुने रेकॉर्ड त्यांना तसे पण संपवायचे आहे, तर त्या हिशोबानं त्यांचं काम चालू आहे. मग आतापर्यंत ही जी ऐतिहासिक मस्जिद आहे 400-450 वर्ष जुनी मस्जिद आहे, आतापर्यंत पुरातत्व विभाग इथं आला सुद्धा नाही, बघितलं सुद्धा नाही. तर मग यांची जबाबदारी नाही का? तर ही जबाबदारी त्यांची पण आहे आणि आम्ही तो फाईट करणारच गाववाले. आम्ही तर त्यांच्यासाठी म्हणजे पूर्ण गाव म्हणजे इथं जे हर्सुल गाव इथंपर्यंत आजपर्यंत आमचं गाव असं आहे की इथे हिंदू मुस्लिम कधीच चालत नाही. इथं सर्व धर्म संभाव आहे या गावात. तर सगळे मिळून मस्जिद असो, मंदिर असो का बुद्धविहार असो, सगळे मिळून हे लोक आम्ही एकमेकाला सगळे लोक सोबत राहणार आहेत, सगळे एकमेकाला साथ देणार आहेत. हे होते ॲडव्होकेट हर्सुल गावामधील एक नागरिक पण आहे आणि इथले स्थानिक पण आहे. त्यांच्या वडिलांनी पण हे खूप जवळून बघितलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऐतिहासिक वास्तूसाठी संवर्धनासाठी जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट असतं, स्टेट असो किंवा सेंट्रल असो, यावर लाखो करोडो रुपये खर्च केला जातो. यांनी या ऐतिहासिक वास्तूवर कधीच लक्ष केंद्रित केलेलं नसून त्यांनासुद्धा याबद्दल माहिती नाही असंच म्हणावं लागेल. कारण इथले नागरिक जेव्हा सांगताय का हे ऐतिहासिक वास्तू यामुळे शहराला ऐतिहासिक दर्जा मिळालेला आहे, 52 दरवाजे, काही खिडकी असणार आहे किंवा असे मंदिर मस्जिद असणार आहे, यावर संवर्धन जे केंद्र आहे यांचे अधिकारी फक्त येऊन बसतात असंच म्हणावं लागेल. जर यांनी वेळीच याच्यावर लक्ष दिलं तर हे वास्तू वाचवण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि येथील जे ऐतिहासिक प्रश्न म्हणावा लागेल जे हर्सुल गावावाल्यांनी उचललेला आहे. आणि यासाठी औरंगाबाद शहर जे आपण संभाजीनगर म्हणतोय यावर काही आम्हाला घेणं म्हणजे बोलण्याचं नाही आहे, परंतु ऐतिहासिक वाचणं हे आपल्या सर्वांची नागरिकांची जबाबदारी आहे. आणि यात कोणी धर्माचं नसतं, एकाच धर्माचं नसून हे सर्वच मंदिर मस्जिद किंवा बुद्धविहार असो किंवा पुतळे असो, याबद्दल सर्वांची काळजी घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में।